सदस्य जयदासजी बोडके या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा सन्मान करण्याची विनंती श्रीकांतजी मोरे यांना करतो. धावसंख्या मात्र स्थिरावली ती 9 या आकड्यावरती. 2 षटकांचा केल्या ठिकाणी संपलाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. कानोर बॉईज धावसंख्येच्या गर्त अंधाऱ्यात खाईमध्ये सापडलाय. आता यातून बाहेर निघण्यासाठी मोठी फटके त्यांना आणावे लागतील. फटका उचललाय जरूर, परंतु मोठा फटका घेण्याच्या नादात विकेट गमावली आहे. आणखी एक विकेट जाते कानोर बॉईजची. डीजे ठोकतो. अवधूत 11 शिवशक्ती कडाव आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. अवधूत 11 शिवशक्ती कडाव आपण आयोजकांशी संपर्क साधा. जसे मैदानात गेले तसे माघारी आलेत. फार चांगली गोलंदाजी पाहतोय आपण श्री 11 चांदई टीमची. अर्थातच गरुडा बैलाचे मालक दापोलीवरून या ठिकाणी उपस्थित झाले. तेजसजी जितेकर या आपण आपलं मंचावरती सहर्ष स्वागत आहे. तेजसजी जितेकर विकेट हॅट्रिक. जयदासजी बोडकी 2 विकेट तर जरूर आल्या यावेळी आपण पाहतोय. जर इथे विकेट नोंदवली तर मात्र जयदासजी बोडके यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि गणेशजी कदम यांच्याकडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज होतं. परंतु इथे मात्र बॉल सडीक लेंथ लाईनने जाऊन पोहोचलाय तो कीपरच्या हातामध्ये. इथे डॉट आलाय. ऋतिक पुनश्च गोलंदाजी करतोय. ज्या ऋतिकने मॅन्डेटरी पॉवर प्लेचा स्पेल हाताळला, 2 धावा दिल्यात, तिथे सुद्धा त्याने 2 विकेटचं पतन घडवलं होतं. परंतु इथे तिसऱ्या षटकाचं पाचारण संघनायकाने त्याच्यावरती जबाबदारी सोपवली. येस येस माफी असावी जयदास सर अगदी. परंतु गणेश कदम यांचं पारितोषिक उशिराने लागलं होतं, म्हणजे ही कंटिन्यू राहील. परंतु जयदास सर या ठिकाणी मी तेच नमूद करेल की पहिलं षटक ऋतिकने जेव्हा फेकलं ना त्यावेळी शेवटच्या बॉलवरती 1 विकेट आली होती आणि आता या 2 विकेट, म्हणजे त्यांची विकेट हॅट्रिक आपण कंप्लीट झाली ही मात्र नक्कीच घोषित करू शकतो. चला ओके आपण जाऊयात. ठीक आहे, काही हरकत नाही आहे. इथे मात्र जर पाहायला गेलं तर आणखी एक विकेट जाते आहे. कानोर बॉईज अगदी मी तर म्हणेल की या समीकरणाकडे तुम्हाला पाहावं लागेल. हे मैदान गेली 4 रजनी बऱ्याच जणांनी त्याचा अभ्यास केला. कधी बॅटिंग चालली तर कधी बॉलिंग अटॅक पाहायला मिळाला आहे. समसमान हे मैदान कोणाच्या वाट्याला कधी आलं नाही आहे 4ही रजनीमध्ये, आणि आजच्या रजनीमध्ये तसाच या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण एकीकडे पाहतोय ना आपण की आज मैदानात धावा काही फारशा येत नाही आहेत. चांगला फटका यावेळी, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होतोय. राजगुरी चेंडूखाली आलाय आणि इथे मात्र विकेटचं पतन. आणखी एक धक्का कानोर बॉईज टीमला. डीजे
चला जोरदार टाळ्यांनी मित्रांनो स्वागत करा ऋतिक नावाच्या या गोलंदाजाचा. कारण आत्तापर्यंत जर विचार करायला गेला तर स्पर्धेत दुसरी मैदान षटक त्याच्या नावावरती पाहायला मिळते आहे. आत्तापर्यंत या मॅचमध्ये त्यांनी 2 स्पेल हाताळले आणि या 2 स्पेल हाताळत असताना धावा खर्च केल्या होत्या 12 बॉलमध्ये त्या फक्त 2 आणि विकेट कमावल्यात त्या तब्बल 6. म्हणजे एक